असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आज आपण बघणार आहोत वर्ग 9वा विषय मराठी, त्यामधील पाठ 7वा दुपार। दुपार या पाठाचे लेखक आहेत राजू बर्वे। तर आज आपण या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत। स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला आहे तुलना करा, आणि तुलना करण्यासाठी प्रश्न दिला आहे कष्टकऱ्यांची दुपार आणि लेखनिकांची दुपार। यामध्ये आपल्याला तुलना करायची आहे, म्हणजेच फरक स्पष्ट करायचा आहे। तर कष्टकऱ्यांची दुपार बघा, कष्टकरी उन्हातान्हात काम करतात। लेखनिकांची दुपारमध्ये कार्यालयात खुर्चीत बसून काम करतात। कष्टकऱ्यांची दुपार यामध्ये दुसरा मुद्दा आहे सुखदुःखांच्या गोष्टी पत्नीशी होतात। लेखनिकांची दुपार यामध्ये दुसरा मुद्दा आहे सहकाऱ्यांशी सुखदुःखाच्या गोष्टी होतात। आता कष्टकऱ्यांची दुपार यामध्ये तिसरा मुद्दा आहे शारीरिक कष्ट अमाप। लेखनिकांची दुपार यामध्ये तिसरा मुद्दा आहे शारीरिक कष्ट कमी। कष्टकऱ्यांची दुपार यामध्ये चौथा मुद्दा आहे साधने कष्टाची असतात। आणि लेखनिकांची दुपार यामध्ये चौथा मुद्दा आहे संगणकासारखे आधुनिक उपकरण। अशा प्रकारे कष्टकऱ्यांची दुपार आणि लेखनिकांची दुपार यामध्ये फरक स्पष्ट करता येतो, तुलना करता येते। प्रश्न दुसरा आहे कोणती लिहा, आणि कोणती लिहामध्ये अ आहे दुपारला अभिमान वाटणारा मानवी घटक। दुपारला अभिमान वाटणारा मानवी घटक कोणता आहे? तर उत्तर आहे शेतकरी किंवा कष्टकरी। शेतकऱ्यांचा किंवा कष्टकऱ्यांचा दुपारला काय वाटतो? अभिमान वाटतो। आहे दुपारला आनंद देणारा घटक। दुपारला आनंद देणारा घटक तो आहे मधल्या सुट्टीत खेळणारी मुले। दुपारला काय देतात? आनंद देतात, म्हणून मधल्या सुट्टीत खेळणारी मुले हे काय आहे? उत्तर आहे। तिसरा आहे दुपारच्या दृष्टीने 21व्या शतकातील श्रमजीवी। दुपारच्या दृष्टीने 21व्या शतकातील श्रमजीवी उत्तर आहे कार्यालयातील लेखनिक व हिशोब तपासनीस। कार्यालयातील लेखनिक व हिशोब तपासनीस हे 21व्या शतकातील दुपारच्या दृष्टीने श्रमजीवी आहेत। त्यानंतर आहे मानवी जीवनक्रमातील दुपार। मानवी जीवनक्रमातील दुपार आहे तारुण्य। मानवी जीवनक्रमातील दुपार त्याचं उत्तर आहे तारुण्य। त्यानंतर आहे सृष्टीचक्रातील महत्त्वाचे काम करणारा घटक। सृष्टीचक्रातील महत्त्वाचे काम करणारा घटक आहे दुपार। आता आहे वृद्ध व्यक्ती दररोज आपल्या आयुष्याचे सिंहावलोकन करतात तो काळ। वृद्ध व्यक्ती म्हणजेच म्हातारे व्यक्ती दररोज आपल्या आयुष्याचे सिंहावलोकन करतात तो काळ, त्याचं उत्तर आहे दुपार। अशा प्रकारे आपण कोणती लिहा हा प्रश्न पूर्ण केला आहे। प्रश्न तिसरा आहे दुपारची मानवी गुणवैशिष्ट्ये। आकृतिबंध पूर्ण करण्यासाठी हा प्रश्न दिला आहे। दुपारची मानवी गुणवैशिष्ट्ये आहेत शेतकऱ्याकडे आदराने पाहावे किंवा आदराने पाहते। दुपार काय करते? शेतकऱ्याकडे आदराने पाहते। दुसरं गुणवैशिष्ट्य आहे छान आराम करा असा जनावरांना सल्ला कष्टकऱ्यांना सलाम करते। छान आराम करा असा दुपार काय करते? जनावरांना सल्ला देते आणि कष्टकऱ्यांना सलाम करते। तिसरं वैशिष्ट्य आहे मधल्या सुट्टीत मुलांच्या खेळाचा आनंद घेते। मधल्या सुट्टीत शाळेला 2 किंवा 1:30-2 वाजता जेव्हा खूप ऊन असते तेव्हा थोडीशी सुट्टी असते, तेव्हा मुले खेळ खेळतात, म्हणजेच मधल्या सुट्टीत मुलांच्या खेळाचा आनंद घेते। कोण? तर दुपार। दुपारची मानवी गुणवैशिष्ट्ये आहेत। त्यानंतरचं वैशिष्ट्य आहे दमल्या भागल्या जीवाला दुपार विश्रांती घेऊ देते। दमल्या भागल्या जीवाला दुपार विश्रांती घेऊ देते। अशा प्रकारे दुपारची मानवीय गुणवैशिष्ट्ये आहेत। प्रश्न चौथा आहे डौलदार गिरीशिखरे धापास टाकू लागतात या विधानातील अलंकार ओळखून स्पष्ट करा। डौलदार गिरीशिखरे धापास टाकू लागतात या विधानातील अलंकार ओळखून स्पष्ट करा। उत्तर हा चेतनगुणोक्ती अलंकार आहे। हा चेतनगुणोक्ती अलंकार आहे। स्पष्टीकरण खूप जलद चालल्यावर माणसाला धापा लागतात। इथे डोंगराची शिखरे धापा टाकत आहेत, म्हणजेच गिरीशिखरावर
सूर्य म्हणजे दुपारचे तेज होय. या काळात माणसाच्या हिताची सर्व कार्ये चालू असतात. कंटाळा आला, थकवा आला तरी लोक ही कार्ये चालू ठेवतात. त्यामुळे मानवी समाजाची भरभराट होते. म्हणूनच लेखकांनी दुपारला मानवाची हितकीर्ती, दीर्घ कर्तृत्ववाहिनी, कार्यप्रवण करणारी, वैभवाची वाट दाखवणारी असे म्हटले आहे. या काळातच कर्तबगारीला बहर येतो. म्हणून दुपार ही अचेतन नसून चेतना आहे. हे लेखकांचे विधान यथोचित आहे. एकंदरीत लेखकांनी दुपारला उद्देशून म्हटलेले सर्व काही मला पूर्णपणे पटते. अशा प्रकारे डौलदार गिरीशिखरे धापास टाकू लागतात या विधानातील अलंकार जो चेतन गुणोक्ती अलंकार आहे तो आपण थोडक्यात स्पष्ट केला आहे. प्रश्न 5 आहे. खाली काही शब्दांचे गट दिले आहेत. त्या गटातून वेगळ्या अर्थाचा शब्द शोधा. त्यामध्ये उदाहरण दिले आहे मित्र आणि त्यासमोर दिले आहे दोस्त, मैत्री, सखा, सोबती. यामध्ये वेगळ्या अर्थाचा शब्द आहे मैत्री. यामध्ये बघा मित्र आणि जे दोस्त, सखा, सोबती हे मित्र या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. परंतु मैत्री हा समानार्थी शब्द नाही, म्हणून वेगळा शब्द आहे मैत्री. तशाच प्रकारे आपल्याला आता खालचे शब्द लिहायचे आहेत. त्यामध्ये पहिला आहे रस्ता, त्यासमोर आहे वाट, मार्ग, पादचारी, पथ. यामध्ये गटात न बसणारा वेगळा शब्द आहे पादचारी. समोर उत्तरामध्ये लिहायचा आहे पादचारी. तिसरा आहे पर्वत, त्यासमोर दिलेले शब्द आहेत नग, गिरी, शैल, डोंगर. आणि गटात न बसणारा शब्द आहे नग, म्हणून उत्तर लिहायचं आहे नग. त्यानंतर आहेत ज्ञानी. ज्ञानी त्यासमोर शब्द दिले आहेत सुज्ञ, सुकर, डोळस, जाणकार. यामध्ये ज्ञानी याचे सुज्ञ, डोळस, जाणकार हे समानार्थी शब्द आहेत. परंतु सुकर हा त्याचा समानार्थी शब्द नसल्यामुळे गटात न बसणारा शब्द आहे सुकर. वेगळा शब्द काय आहे सुकर. चौथा आहे डौल. डौल त्यासमोर आहे जोम, ऐट, दिमाग, रुबाब. गटात न बसणारा शब्द आहे जोम. पाचवा आहे काळजी. त्यासमोर दिलेले शब्द आहेत चिंता, जबाबदारी, विवंचना, फिकीर. यामध्ये गटात न बसणारा शब्द आहे जबाबदारी. अशा प्रकारे खाली काही जे शब्दांचे गट दिले होते त्या गटातून वेगळ्या अर्थाचा शब्द आपण शोधून उत्तरामध्ये लिहिला आहे. प्रश्न 6 आहे स्वमत. आणि स्वमत मध्ये अ आहे माझी मे महिन्यातील दुपार याविषयी 8 ते 10 वाक्य लिहा. प्रश्न पुन्हा एकदा वाचते. माझी मे महिन्यातील दुपार याविषयी 8 ते 10 वाक्य लिहा. उत्तर 8वी नंतरच्या मे महिन्यापासून सक्तीने क्लास सुरू होतो. त्या बदल्यात आम्ही मित्र घरून भांडून क्रिकेटची परवानगी मिळवतो. खेळातल्या धावा आणि घामाच्या धारा यात आमची दुपार चिंब भिजून जाते. तळमजल्यावरचे काका खिडकीत पाण्याने भरलेले छोटे पिंप व ग्लास ठेवतात. तो आमचा मोठा आधारच असतो. क्वचित केव्हा तरी टीव्हीवर सिनेमा बघण्यात दुपार जाते किंवा बाबांच्या लॅपटॉपवर गेम खेळण्यात दंग होतो. पण हे किरकोळ झाले. क्रिकेट खालोखाल मे महिन्यातला दुपारचा आनंदोत्सव म्हणजे पार्टी, पिझ्झा पार्टी, आईस्क्रीम पार्टी किंवा भेळपुरी पार्टी. कोणाचा तरी वाढदिवस असतो, कोणाला तरी काहीतरी मिळालेली असते, खेळून खेळून भूकही लागलेली असते. अशा वेळी पार्टी होतेच. मग काय वर्गणी काढतो आणि पार्टी करतो. ही दुपारची वेळ आम्हाला खूप आवडते. त्यावेळी आम्ही आमचे राज्य असतो. त्यावेळी पुरे झाले, आता चला घरी असे कोणी सांगत नाही. मला नेहमी वाटते वर्षातून 2-3 वेळा तरी मे महिना यायला हवा. अशा प्रकारे माझी मे महिन्यातील दुपार याविषयी 8 ते 10 वाक्य लिहिता येतात. स्वमत मध्ये दुसरा प्रश्न आहे आ. दुपार या ललित लेखातील कोणता प्रसंग तुम्हाला अधिक आवडला ते सविस्तर लिहा. प्रश्न पुन्हा एकदा वाचते. दुपार या ललित लेखातील कोणता प्रसंग तुम्हाला अधिक आवडला ते सविस्तर लिहा. उत्तर दुपार या ललित लेखातील मला आवडलेला प्रसंग आहे तो मधल्या सुट्टीतील धमाल सांगणारा. मला खरोखर खूप आवडला. तो वाचताक्षणी मला शाळेतील मधल्या सुट्टीचे सगळे दिवस झरकन आठवले. मधल्या सुट्टीची घंटा झाल्यावर अर्धे मिनिट सुद्धा
थांबायला कोणी तयार नसतो. आम्ही डब्बा किती भरभर खायचो. अनेकदा तोंडात घास घेऊनच मैदानावर पडायचो. 7वी पर्यंत मी शाळेत डब्बा नेत असे. 8वी 9वीत मात्र डब्बा बंद केला. शाळेच्या कॅन्टीनमधला वडापाव आम्ही सर्व मित्रांमध्ये लोकप्रिय. तो वडापाव हातात घेऊन कबड्डीच्या मैदानात उतरलो होतो. विशेष म्हणजे सरांनी सुद्धा हसत हसत परवानगी दिली होती. मधली सुट्टी म्हणजे हैदोस होता नुसता. या मधल्या सुट्टीत आम्ही असंख्य गोष्टी केल्या आहेत. पाठातला हा प्रसंग लेखकांनी मोजक्या शब्दात लिहिला, पण सगळी मधली सुट्टी तेवढ्या शब्दात उभी राहते, म्हणून या पाठातला हाच प्रसंग मला सर्वाधिक आवडला आहे. अशा प्रकारे दुपार या ललित लेखातील मला आवडलेला प्रसंग मी वर्णन केला आहे. प्रश्न 7वा आहे अभिव्यक्ती. आणि अभिव्यक्तीमध्ये अ आहे, तीनही ऋतूतील तुम्ही अनुभवलेल्या सकाळ व संध्याकाळचे वर्णन करा. उत्तर, पहिले उन्हाळ्यातील सकाळ बघा. माझी उन्हाळ्यातील सकाळ ही सावकाश होते. शाळेला सुट्टी लागलेली असते. अभ्यासाचा ताण नसतो. घरातील इतर व्यक्तींना पण गडबड नसते. सगळे काही शांतपणे व सावकाशपणे सुरू असते. अशी असते उन्हाळ्यातील सकाळ. आता उन्हाळ्यातील संध्याकाळ बघा. उन्हाळ्यातील संध्याकाळी आम्ही सर्व मित्र मैदानावर जमा होतो. क्रिकेटची टीम तयारच असते. भरपूर खेळणे झाल्यावर मी थंड पेय पिण्यासाठी माझ्या पप्पासोबत बाहेर जाते. उन्हाळ्यात कधी फळांचा रस, कधी ज्यूस, तर कधी आईस्क्रीम खाण्याची मज्जाच असते. आता आहे हिवाळ्यातील सकाळ. हिवाळ्यातील सकाळ ही थंड थंड असते. सकाळी लवकर उठायचे माझ्या जीवावर येते. तरीही मला उठवण्यासाठी कधी आईची तर कधी ताईची हाक कानावर येते. कंटाळवाण्या सुरात मी उठतो. अंघोळ करायचं मन नसतं, पण थंडीत गरमी येण्यासाठी गरम पाण्याने अंघोळ करतो आणि रोजच्या कामाला लागतो. ही आहे हिवाळ्यातील सकाळ. आता हिवाळ्यातील संध्याकाळ बघा. हिवाळ्यात लवकरच संध्याकाळ होते. 6:30 ते 7 वाजता अंधार पडतो. हिवाळ्यात संध्याकाळचे वातावरण प्रसन्न वाटते, पण कधी कधी इतकी थंडी पडते की संध्याकाळी स्वेटर घालावे लागते. अशी आहे हिवाळ्यातील संध्याकाळ. आता आहे पावसाळ्यातील सकाळ. पावसाळ्यातील सकाळ ही कधी रिमझिम तर कधी मुसळधार असते. म्हणजे कधी थोडा थोडा पाऊस चालू असतो, तर कधी पावसाच्या सरी ह्या मुसळधार असतात. शाळेत जायचा वेळ झालेला असतो. उशीर होईल की काय याची भीती असते. पण आज शाळेत गेलंच नाही तर किती मज्जा असंही वाटते. आई एक कटाक्ष टाकते, हळूच रेनकोट घालून देते आणि चल जा पटकन असं म्हणून पाठवून देते. असं आहे पावसाळ्यातील सकाळ. आता पावसाळ्यातील संध्याकाळ बघा. संध्याकाळी मुसळधार पाऊस सुरू असतो. ओलीचिंब झाडं, घरट्यातले पक्षी, मधातच कडकडणाऱ्या विजा आणि गडगडणारे आभाळ, सगळं काही नवीन वाटतं. कधी कोवळे ऊन पडलेले असते तर कधी रिमझिम पाऊस. पावसाळ्यातील संध्याकाळी आईच्या हातचे गरम गरम भजी खाण्याचा मोह टाळता येत नाही. अशी आहे पावसाळ्यातील संध्याकाळ. अशा प्रकारे तीनही ऋतूतील आपण अनुभवलेल्या सकाळ व संध्याकाळचे वर्णन करता येते. अभिव्यक्तीमध्ये आहे, पाठात आलेल्या दुपारच्या विविध रूपांचे वर्णन करा. आपल्या पाठाचं नावच आहे दुपार. त्या दुपारविषयी कशा प्रकारे वर्णन आलं आहे, त्याच्या विविध रूपांचे वर्णन करायचे आहे. तर उत्तर, दुपार जेव्हा शेतात जाते तेव्हा ती आपल्या धन्याच्या कष्टाकडे मोठ्या कौतुकाने पाहत असते. तेव्हा ही दुपार आईप्रमाणे प्रेमळ भासते. वडाच्या झाडावर दुपारी पक्ष्यांचा किलबिलाट थांबलेला असतो आणि फांदीवरच ऊन लागणार नाही अशा झाडांच्या सावलीत बिचारे पक्षी देखील थोडीशी पण छानशी डुलकी काढत असतात. तेव्हा जणू काही दुपार अंगाई गीत गात असते. आणखी उत्साहाने काम करण्यासाठी, सज्ज होण्यासाठी थोडी विश्रांती घ्या म्हणणाऱ्या दुपारमध्ये प्रोत्साहक मित्राचे रूप पाहायला मिळते. तीच दुपार जनावरांना छान आराम करा प्रेमळपणे सांगत असते. कामगारांना कार्यरत राहा असा संदेश देत असताना ही दुपार एखाद्या बापासारखी भासते. दुपारच्या सुट्टीत मुलं डब्बा खाऊन थोडा खेळ आणि मस्ती करतात, तेव्हा त्यांच्यासोबत ही दुपार ही खेळकर मुलासारखी भासते. अशा प्रकारे प्रस्तुत पाठात दुपारच्या विविध रूपांचे वर्णन करता येते.
अशा प्रकारे पाठ 7वा दुपार या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर अभ्यासला आहे। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा। आमचे हे व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा। काही समस्या असतील, काही अडचणी असतील तर कमेंट करा। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल